श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एखादी व्यक्ती स्वतः अतिशय दुःखात आहे, मात्र ती इतरांना सतत दोनही हातांनी आनंद वाटत असेल तर त्याला काय म्हणावं? आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे, जे काही घडतं आहे ते अतिशय त्रासदायक आहे. मात्र त्याच्या अगदी विपरीत जर एखादी व्यक्ती आपल्या ओंजळीतून भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद जर वाटत असेल तर याला आपण काय म्हणणार? अर्थात या व्यक्तीचं स्वतःचं जे आनंदाचं झाड आहे त्याची मुळं सर्वदूर पसरलेली आहेत आणि त्या मुळांच्या खोलीला अंत नाही. आणि म्हणूनच जमिनीच्या वर म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला त्या झाडाचा त्या व्यक्तीचा अनुभव येतो त्यावेळेला ते आकाशा एवढं उत्तुंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं हे आकाशा इतकं उत्तुंग होणं, भरभरून इतरांना देणं नेमकं होतं कशामुळे? मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या अशा घटकांना नेमकं सामोरं कसं जायचं याविषयी सखोल विश्लेषण होत आहे. याच सत्रांच्या शेवटी प्रश्नोत्तरासाठी वेळ ठेवलेला असतो. या प्रश्नोत्तराच्या वेळेमध्ये मंगलममध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी कुठल्याही संकोचाशिवाय मंगलममधील सहभागी व्यक्तींच्या समोर अतिशय आत्मविश्वासाने मांडतात. यामध्ये साधारण 62 ते 63 वर्ष वयाच्या एक आई आहेत. या आईंना 30 वर्ष वयाचा एक मुलगा आहे. या मुलाची शारीरिक स्थिती अतिशय उत्तम आहे, मात्र त्याची मानसिक आणि भावनिक अवस्था जी आहे त्यामुळे या आई सर्वसामान्य आई न बनता त्यांना विशेष आईचं रूप घेऊन त्या मुलासाठी आपल्या मायेची पाखर घालावी लागते आहे. बाहेरून पाहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्या माऊलीच्या अंतःकरणाचा ठावच लागू शकत नाही. नियतीनं आपल्या पदरात जे मूल घातलेलं आहे ते मूल सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळं आहे याचा स्वीकार करण्यापासून तर ते त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन स्वतःला एका वेगळ्या ढाच्यामध्ये घालण्यापर्यंतचा हा जो संघर्षमय प्रवास आहे तो ती माऊलीच करू जाणं. आता आपल्याला वाटेल की विशेष मुलांच्या आईचं उदाहरण देण्याचं काय कारण? मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात, मात्र एखादाच असा अनुभव असतो जो आपल्या सगळ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी बनून जातो. ही शिदोरी या उदाहरणाच्या निमित्तानं आपल्यासमोर उघड करावी म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. खरं तर या ताई मागच्या 2 मंगलम पासून आमच्या सोबत आहेत. त्या महिन्यामध्ये जे एक नवीन मंगलम सुरू होतं त्यावेळेला जमेल तसं त्या मंगलममध्ये आपला सहभाग नोंदवतात. कधी एखादी छानशी प्रतिक्रिया देतात तर कधी अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्या विचारतात. मात्र हे करत असताना मी त्यांना आजवर नेहमी हसताना पाहिलेलं आहे. अगदी प्रवासातही त्या मंगलमचे सेशन्स अटेंड करतात. या वेळेसच्या मंगलमच्या शेवटी आल्यानंतर त्यांनी मला भला मोठा एक मेसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या मुलाविषयीची असलेली स्थिती आणि आता मला त्याच्याविषयी कुठलीही तक्रार नाही, मी पूर्ण स्वीकारलेलं आहे, हे अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे नमूद केलं होतं. खरं तर या ताईंचा आई म्हणून जो काही प्रवास झाला आहे तोच मुळात विलक्षण आहे. मात्र वयाच्या अशा टप्प्यावर जिथे व्यक्ती दुसऱ्यांवरती अवलंबून होत जाते तिथे आपल्यावर अवलंबून असलेला आपलाच पोटचा मुलगा ही आपली पहिली जबाबदारी आहे हे या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीनं छापलं गेलं आहे की जणू काही एखाद्या भक्ताच्या अंतःकरणात परमेश्वराचं स्वरूप छापावं. अतिशय नम्र भावाने समर्पण भावनेनं त्या आपल्या मुलाचं सगळं करतात. आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती हे अद्यापही स्वीकारायला तयार नाहीत असंही त्या अगदी हसत हसत सांगतात. हे सांगतानाही कुठे तक्रारीचा सूर नाही की आई म्हणून मी किती ग्रेट आहे याचं अधोरेखनही नाही. किती सहजपणे ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील अतिशय किचकट असलेला प्रश्न हसत हसत सांगते. या हसण्याचं कारण आहे त्यांना सापडलेलं त्यांच्याच आनंदाचं झाड. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आत ते आनंदाचं झाड आहे. आपलं वय साधारण 5-6 वर्षाचं होईपर्यंत आपण त्या झाडाशी एकरूप झालेलो असतो. बघा आजूबाजूची लहान मुलं किती निखळपणे आपलं आयुष्य जगत आहेत. कोणी रागावलं, कोणी धपाटा जरी दिला तरी पुन्हा काही क्षणात ते सगळं विसरून ते त्यांच्या मूळ पदावरती येतात आणि आपलं जे जगणं आहे, जे वाहणं आहे ते चालू ठेवतात. हेच ते आनंदाचं झाड आहे. सर्वसाधारणपणे वयाचा 5-6 वर्षांचा टप्पा ओलांडला की या झाडाला आजूबाजूच्या व्यक्ती त्यांना हवा तसा आकार द्यायला सुरुवात करतात. वाढीच्या अतिशय कोवळ्या आणि संवेदनशील असलेल्या वयाच्या टप्प्यावर त्या मुलाला संस्कारांच्या नावाखाली निरनिराळ्या गोष्टी थोपवण्याचं काम घरातील मंडळी, पालक मंडळी करायला सुरुवात करतात. तू परीक्षेमध्ये पहिलंच आलं पाहिजे,
तू स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे, तू एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये टॉप केलं पाहिजेस, तुला कम्प्युटर आलं पाहिजे, तुला भरतनाट्यम आलं पाहिजे, तुला सिंगिंग आलं पाहिजे, तुला डान्सिंग आलं पाहिजे, तुला स्विमिंग आलं पाहिजे, तुला वाचनही करता आलं पाहिजे, तू ट्रेकलाही जा आणि हे सगळं करत तू मोबाईलपासून दूरही राहिलं पाहिजे. या सगळ्या गदारोळामध्ये त्या लेकराचं जे मूळ स्वरूप आहे, जे आनंदी राहण्याचं स्वरूप आहे, ते आपण कशा पद्धतीनं तोडून मोडून टाकतो आहोत याचं भान कुठल्याही व्यक्तीला निदान आत्ता तरी नाही. खरं तर पालकही भांबावलेलेच आहेत. त्यांनाही सरळपणे दोष देता येत नाही. मात्र कुणीतरी कुठेतरी बसून या सगळ्या गोष्टी नीटपणे विस्कटून आपल्याला दाखवायला हव्यात किंवा आपण त्या स्वतः करायला हवं आहे. पालक म्हणून मी ज्यावेळेला एखाद्या मुलाची जबाबदारी स्वीकारत असेन त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की ते मूल सर्वार्थानं स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. आपण नेमकं उलटं करतो. त्या मुलाला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे करत असताना नकळतपणे आपण त्याच्या कमतरता अधोरेखित करत जातो आणि मग मुलंसुद्धा नाईलाजाने एका विशिष्ट दिशेनेच आपला प्रवास सुरू करतात. अलीकडच्या काळामध्ये पहा, मुलांमध्ये किती स्पर्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र हे स्पर्धेचं वातावरण निखळ अजिबात नाही. इथे प्रचंड जीवघेणा प्रवास, ज्याला आपण रॅट रेस म्हणू शकतो, तो सुरू आहे. सगळेजण स्पर्धेत भाग घेत असताना खरं तर जिंकण्याच्या उद्देशानंच घेत असतात. मात्र असे किती पालक आहेत की जे आपल्या पाल्याला स्पर्धेमध्ये भाग घेत असताना जिंकण्याबरोबरच हरणंही तितकंच स्वाभाविक आहे, तितकंच सहज आहे, हे शिकवतात. खरं तर पालकांनाच हे माहिती नसतं. आपल्या आयुष्यामधील अनेक अतृप्त इच्छा आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण कराव्यात, अशाच भावनेनं अनेक पालक आपल्या मुलांना त्यांची क्षमता, आवड, इच्छा नसताना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ढकलतात आणि हे आनंदाचं झाड इथे कोमेजायला सुरुवात होते. त्या झाडाची मुळंच वाळून जायला लागतात आणि मग जो काही राहतो तो उघडा बोडका बुंधा आणि त्याच्यावरती असलेल्या निष्पर्ण फांद्या. आणि मग आपण प्रश्न विचारतो की नेमकं माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये असं का घडलेलं आहे. आपण समस्येच्या मुळापर्यंत जात नाही आणि मग पुन्हा स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो आणि दोष देतानाही आपण किती मानभवीपणा करतो. माझ्या संस्कारांमध्ये असं काय राहिलं, काय चुकलं म्हणून माझ्या पोटी असं मूल जन्माला आलं. आता मगाशी सांगितलेल्या आईंचं उदाहरण या पार्श्वभूमीवर आपल्या डोळ्यात अंजन घालणारं ठरतं. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेला मुलगा मानसिक बाल्यावस्थेमध्ये आहे हे स्वीकारणं सुरुवातीला त्या ताईंना किती कठीण गेलं असेल. मात्र तो सगळा पल्ला पार पाडत ती व्यक्ती आज ज्या समाधानानं, ज्या आनंदानं बोलू शकते, याचं एकमेव कारण म्हणजे त्या ताईंच्या आत असलेलं हिरवगार आनंदाचं झाड. ते आनंदाचं झाड ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही आमच्यापर्यंत ती मायेची सावली पोहोचवतं झालं. ही त्या झाडाची क्षमता. आमच्या सगळ्यांची ओंजळ, सगळ्यांचा पसा त्या आनंदाच्या क्षणांनी भरून गेलेला आहे. आणि तो आनंद फक्त तोंडदेखला नाही. गुरुतत्व किती विराट पद्धतीनं काम करतं आणि वेळोवेळी आपल्याला जे आवश्यक आहे ते एका वेगळ्या शिकवणीच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही व्यक्तीला माध्यम करून कसं आपल्यासमोर आणतं, याचं उदाहरण म्हणजे त्या ताईंची प्रतिक्रिया. आत्ता आपण जिथे उभे आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, तिथून आपल्या आनंदाच्या झाडाचा शोध कसा घ्यायचा? क्षणभर थांबूयात, आपली गती कमी करूयात, स्वतःच्या आत डोकावूयात आणि मला अशी कुठली गोष्ट आहे जी कुठल्याही बाह्य मदतीशिवाय आनंद देते, तिचा शोध घेऊयात. कदाचित आपल्याला स्वतःचीच एक आवड सापडू शकेल, जी आपण स्पर्धेच्या या युगामध्ये अव्वल स्थानी येण्याच्या नादामध्ये केव्हाच मागे टाकून दिली आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा याचा विचार केल्यानंतरही आपल्याला आनंदाच्या झाडापर्यंत पोहोचता येईल. मोबाईल असेल, समाज माध्यमं असतील, मनोरंजनाची साधनं असतील, ही घडीभर विरंगुळ्यासाठी आहेत की आपल्या संपूर्ण आयुष्यावर एक अदृश्य काळी छाया धरण्यासाठी आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधलं तरी देखील आपल्याला आनंदाच्या झाडापर्यंत पोहोचता येईल. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे हे जर आपल्याला त्याच्याकडे पाहताच क्षणी कळत असेल तर आपण त्या झाडाच्या अगदी जवळ आहोत असं समजावं. एखाद्या व्यक्तीला झालेलं दुःख आपल्या मनामध्ये करुणेचा पाझर फोडत असेल आणि त्या व्यक्तीला आधार देण्यासाठी आपल्याला सक्षम बनवत असेल तर निश्चितपणे समजावं आपण आपल्या आनंदाच्या झाडाजवळ आहोत. आणि एकदा का आपण या झाडापाशी पोहोचलो मग समजून जायचं आता इथून पुढचं आयुष्य सदाबहार आहे. हे आनंदाचं झाड आपण जोवर हयात आहोत
तोवर ते चिरतरुण म्हणजेच हिरवगार राहणार आहे. आपण वयानं वाढलो, शरीरानं थकलो, तरी देखील हे आनंदाचं झाड अगदी ताजं टवटवीत त्या लहान मुलाच्या प्रवाहीपणासारखंच ताजंतवानं असणार आहे. आपल्या जवळच असलेल्या या चिरंतन ठेव्यापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरू आपल्याला लवकरच मार्गदर्शन करोत, अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आपल्या प्रत्येकाला त्या आनंदाच्या झाडाचा अनुभव घेता यावा, आनंद घेता यावा, अनुभूती घेता यावी आणि ती इतरांना वाटता यावी, ही क्षमता आपल्याला प्राप्त होवो, ही सदिच्छा व्यक्त करते. आणि आज या व्हिडिओचा निरोप घेत असताना प्रत्येकाच्या आत असलेल्या, कदाचित सुप्तावस्थेमध्ये असलेल्या त्या आनंदाच्या झाडाला इथूनच साष्टांग दंडवत अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.